तुझ्या खानदाराने कुठल्याही माणसाशी मला बोलायचं नाही येत ना मामा मामा यार परिस्थिती कसली नाजूक आहे ती काय म्हणते ऐकून तर घे की त्याचं. मामा तुझा जरा राग मी समजू शकतो, पण तू माझ्या ठिकाणी येऊन विचार कर की रे. मला सगळी परिस्थिती कळते, पण काय करू, माझ्या हातात आता काहीच नाही, सगळं तुझ्या हातात आहे. चल बरं माधुरीला आपल्या घरी परत आणू. माझी पोरगी तुझ्यामुळे माझं काहीच ऐकत नाही आणि तू जामकर माझ्या कानाखाली मारून गेला. अरे मामा, त्या जामकरने आपल्या पोरीचा जीव वाचवला आहे आणि आपली पोरगी त्यांच्या घरी राहते, त्याच्यामुळे तुला ऐकून घ्यावंच लागणार आहे. मामा हे बघ, आपली पोरगी अशी परक्याच्या घरी राहणं हे काय बरोबर नाही. चल बरं तिला घरी घेऊन ये. ए तुम्हाला शिकवू नकोस मी काय करायचं ते. याला आता इथंच कायमचा आराम द्यावासा वाटतोय, पण काय कंट्रोल करावं लागतंय. हाय का आता अरे मामा ती माधुरी तिकडे आडून बसली घरी येणार नाही म्हणून, जामकर तिकडे आडून बसलाय तिला सोडणार नाही म्हणून, तू इथं आडून बसलाय तिला आणणार नाही म्हणून, आणि एवढा निस्वार्थी भावनेने देव माणूस तुला समजवतोय तर तू त्याला आडग्यात काढायला लागलाय. अरे सगळ्यांनीच असं वागल्यावर कसं व्हायचं. जित्या नका काय बोलतीस, ग बस. मामा फक्त माझ्यापेक्षा मोठा आहे, तुला 4 गोष्टी जास्त कळतात, पण आपली पोरगी अशी दुसऱ्याच्या घरी राहणं बरं दिसतं का. बरं ही गावात कळलं, गावाच्या बाहेर कळलं तर आपल्या पोरीचं लग्न होईल का, चांगलं स्थळ सांगून येईल का, सांग बरं. आणि एखादं स्थळ चांगलं सांगून आलं बी आणि हे सगळं प्रकरण ऐकून त्यांनी नकार दिला केवढ्याला पडेल ते आपल्याला. हा नाहीतर काय, मी काय म्हणतोय त्याच्यावर विचार कर बरं. या समाजामध्ये पुरुषाला कोण काय बोलत नाही र, सगळे बोलतात ते बाईला. त्याच्यामुळं मला असं वाटतं तू ह्याच्यावर विचार करावा. अहो माझं काही चुकत असेल ना, बिंदास तू मला बोल, बिंदास बोल, पण तू ह्याच्यावर विचार कर. काय आपल्या माधुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे र. मामा 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 नाही अरे ऐक की गोपाळ गोपाळ म्हणतोय ते बरोबर. ऐक होय मामा आणू चल. आणतो